प्रत्येक शहराची ना एक स्वतःची गोष्ट असते आणि निवडणूक म्हणजे काय तर त्या गोष्टीचा एक नवीन पान. आज आपण मुंबईच्या माहीम मतदारसंघाची हीच गोष्ट, हाच ताजा अध्याय उलगडून पाहणार आहोत. पण हे लक्षात ठेवा, इथे कुठलेही अंदाज नाहीत, कुठलीही भविष्यवाणी नाही. जे काही आहे ते फक्त आणि फक्त डेटाच्या, वस्तुस्थितीच्या आधारावर. चला तर मग सुरू करूया. माहीम, इथे जुनं आणि नवं अगदी एकत्र नांदतं. एका बाजूला प्राचीन मंदिरं तर दुसऱ्या बाजूला चकचकीत इमारती, पारंपरिक बाजारपेठांसोबतच एकदम ट्रेंडी कॅफे. हा जो विरोधाभास आहे ना, पण तितकाच आकर्षक मेळाप, तोच इथलं राजकारण खूप रंजक बनवतो. महिममध्ये खूप वेळ घालवल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, इथल्या लोकांची विविधता थक्क करणारी आहे. खरं तर इथे प्रत्येक स्तरातील, भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेली माणसं भेटतात. एका बाजूला पिढ्यानपिढ्या इथे राहिलेला मराठी समुदाय, तर दुसऱ्या बाजूला नवी स्वप्न घेऊन आलेला तरुण वर्ग. हे खरं मेल्टिंग पॉट आहे आणि यामुळेच ही जागा इतकी खास बनते. राजकारणाच्या मोठ्या गप्पांच्या पलीकडे मतदारांच्या रोजच्या जगण्यातल्या काही तीव्र समस्या आहेत. या समस्या म्हणजे फक्त गैरसोय नाही, तर याच त्या गोष्टी आहेत ज्या माहीमच्या राजकारणाचे इंजिन चालवतात. याच त्या ठिणग्या आहेत ज्यातून निवडणुकीचा निकाल ठरतो. विचार करा माहीममधल्या एका आईचा. रोज सकाळी उठल्यावर तिच्या मनात एकच चिंता, आज घरातल्यांसाठी स्वयंपाकाला पुरतं पाणी येईल की नाही. किंवा विचार करा त्या चाकरमान्याचा, ज्याचा दिवसातला सगळ्यात जास्त वेळ हा फक्त आणि फक्त ट्रॅफिकमध्ये जातो. हे माहीममधलं रोजचं वास्तव आहे. हे प्रश्न फक्त पायाभूत सुविधांचे नाहीत, तर ते सन्मानानं जगण्याच्या अधिकाराशी जोडलेले आहेत. तर आपण इथपर्यंत पोचलो कसे, आणि महत्वाचं म्हणजे इथून पुढे कुठे जाणार आहोत? ह्या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आपण माहीमचा इतिहास पाहू, 2024च्या निकालांचं विश्लेषण करू आणि भविष्यासाठी एक स्पष्ट आराखडा समजून घेऊ. अनेक दशक माहीम हे एक राजकीय रणांगण राहिलं आहे, जिथे शिवसेना आणि मनसे नियंत्रणासाठी लढत आहेत. काँग्रेस इथे नेहमीच एक दुबळा प्रतिस्पर्धी राहिला, जो आपलं स्थान निर्माण करण्यासाठी सतत धडपडत आला. हा डेटा काय दाखवतो तर इथल्या मतदारांनी कधीही एका पक्षाला पूर्णपणे स्वीकारलेलं नाही. आता महाविकास आघाडीच्या मतांच्या टक्केवारीची ही टाईमलाईन बघा. हा प्रवास म्हणजे एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखा आहे, नाही का? 2004मध्ये 46% शिखर गाठलं आणि त्यानंतर 2014मध्ये आकडा थेट 8.8% कोसळला आणि आता बघा 2024मध्ये 37.3% पुन्हा विजय. ही एक चिकाटीची कहाणी नक्कीच आहे, पण ती राजकीय अस्थिरताही तितकीच स्पष्टपणे दाखवते. आता 2024च्या निकालावर जरा बारकाईने नजर टाकूया. महाविकास आघाडीला मिळाली 37.3% मतं, तर त्यांच्या प्रतिस्पर्धेला 36.3%. म्हणजे फरक किती? फक्त 1%. हा काय मोठा किंवा दणदणीत विजय नव्हता, हा अगदी निसट्टा विजय होता. याचा अर्थ स्पष्ट आहे की माहीमच्या लोकांची मनं जिंकण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. फक्त 1316 मतं. विचार करा, एकदा माहीममध्ये फिरताना एक महिला भेटली होती. ती म्हणाली की ती कधीच मतदान करत नसे. तिला वाटायचं की तिचा एका मताने काय फरक पडणार आहे. पण 2024मध्ये तिने मतदानाचा हक्क बजावला आणि गंमत म्हणजे तिचा तो एक हक्क त्या 1316 मतांपैकीच एक होता, ज्याने निकाल बदलला. ही आहे एका मताची ताकद. तर मग महाविकास आघाडीने हा जवळजवळ अशक्य वाटणारा विजय मिळवला कसा? हे काही कुठल्या एका नेत्याच्या करिश्मेमुळे घडलेलं नाहीये. यामागे अनेक घटकांचा संगम होता. राजकीय शक्तींचं एक अचूक वादळच होतं ते. आणि आता आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. तर ह्या सगळ्याचा माहीमच्या लोकांसाठी काय अर्थ आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांचा आवाज ऐकला जातोय, त्यांच्या समस्यांची दखल घेतली जातेय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच हातात त्यांच्या मतदारसंघाचं भविष्य घडवण्याची ताकद आहे. कारण जेव्हा विजयाचं अंतर इतकं कमी असतं, तेव्हा सामान्य माणसाचा आवाजच सर्वात मोठा ठरतो. भारताच्या राजकारणात मतविभाजन ही गोष्ट वारंवार दिसते. हे जणू फोडा आणि राज्य करा या धोरणाचे एक आधुनिक रूप आहे. जेव्हा एकाच विचारधारेचे अनेक उमेदवार उभे राहतात, तेव्हा स्वाभाविकपणे मतं विभागली जातात. आणि हेच एक मोठं कारण आहे की माहीममध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवणं इतकं कठीण होऊन बसलंय.
आणि म्हणूनच प्रत्येक मतदाराने माहितीपूर्ण आणि जबाबदारीने आपला हक्क बजावणे हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या पाहिल्या, पण हा डेटा आपल्याला फक्त हेच सांगत नाही की आपण कुठून आलो आहोत, तो आपल्याला हेही दाखवतो की आपण कुठे जाऊ शकतो. हा एका होकायंत्रासारखा आहे, जो आपल्याला एका चांगल्या भविष्याकडे मार्गदर्शन करू शकतो. आणि आता आपण त्याच होकायंत्राच्या दिशेने जाणार आहोत. एक यशस्वी राजकीय रणनीती ही एका मजबूत घरासारखी असते. तिला भक्कम पाया, मजबूत भिंती आणि पक्क छप्पर लागतं. माहीममध्ये विजयासाठी असे 4 स्तंभ आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे लोकांच्या समस्यांवर ठोस काम. दुसरं, एक योग्य, स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार. तिसरं, लोकांपर्यंत पोहोचणारा खरा, अस्सल संवाद. आणि हा संवाद साधताना प्रत्येकाच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं हे आपल्या कायद्यानुसार अत्यंत महत्त्वाचं आहे. विश्वास हा पारदर्शकतेनेच मिळवला जातो. आणि चौथा स्तंभ आहे सर्वांना सोबत घेऊन जाणारा एकात्मतेचा संदेश. मला आठवतंय, एकदा मी एका तरुण राजकारण्याला भेटलो होतो, जो माहीमसारख्याच एक मतदारसंघातून निवडणूक लढवत होता. तो हुशार होता, त्याच्यात प्रचंड तळमळ होती आणि तो करता होता. त्याने फक्त बदलाच्या गप्पा मारल्या नाहीत, त्याने तो बदल घडवून दाखवला आणि तो जिंकला. माहीमला आज अशाच नेतृत्वाची गरज आहे, जो बोलेल कमी आणि काम जास्त करेल. माहीम आज एका अशा वळणावर उभं आहे जिथून 2 रस्ते फुटतात. एक रस्ता राजकीय अस्थिरतेकडे जातो, तर दुसरा प्रगती आणि समृद्धीकडे. हा एक धोक्याचा इशारा नक्कीच आहे, पण ही एक मोठी संधीसुद्धा आहे. हे मी वारंवार घडताना पाहिलं आहे. एखादा पक्ष थोड्या मतांनी जिंकतो आणि त्यांना वाटतं की आता त्यांना काही करण्याचा परवाना मिळाला आहे, पण ते पूर्णपणे चुकीचे असतात. निसटता विजय हा काही कोरा चेक नसतो, तो एक वचननामा असतो. आणि जर ती वचनं पूर्ण झाली नाहीत, तर पुढच्या निवडणुकीत जनता जाब विचारतेच. तर माहीम काय ठरवलंय? न सुटलेल्या समस्यांची एक कहाणी बनायचं आहे, की लोकांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या एका आदर्श शहराचा नमुना? निवड तुमची आहे. याचं उत्तर येणारा काळच देईल. जर आपल्यालाही एक लोककेंद्रित नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. ईमेल करा mgr@blueprintstrategies.ai वर किंवा कॉल करा 088 402 106 02. राजकारणापलीकडचा उद्देश